गुजरातच्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे खरंच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आहेत का? गजनीनं लुटलेले हे दरवाजे इंग्रजांनी माघारी का आणले? पाहुयात हा लपलेला इतिहास. साल 1026 महमूद गजनीनं सोमनाथ मंदिर लुटलं आणि संपत्तीबरोबर मंदिराचे दरवाजे देखील तो घेऊन गेला. हे दरवाजे त्याने मशिदीला आणि राजवाड्यांना लावले होते असं इतिहासकार सांगतात. इतिहासकार फिरिश्ताने त्याच्या तारीख ए फिरिश्ता या पुस्तकामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. ब्रिटिश संसदेच्या 1843च्या रेकॉर्डनुसार 816 वर्षानंतर म्हणजे 1842मध्ये ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड एलेनबरो यांनी हे दरवाजे भारतात आणले. पण कधी? प्रथम अँग्लो अफगाण युद्धादरम्यान. पण हे दरवाजे सोमनाथ मंदिरात गेलेच नाहीत, ते थेट गेले आग्र्याच्या किल्ल्यात. नंतर केलेल्या तपासणीमध्ये ASIच्या रिपोर्टनुसार हे दरवाजे चंदनाचे नव्हते तर देवदार लाकडाचे होते. कोरीव काम भारतीय नव्हतं, इस्लामिक शैलीमधलं होतं. शिवाय त्यावर असलेली कलाकुसर भारतीय नसून इस्लामिक होती. पण ब्रिटिशांनी असं का केलं? इतिहासकार रोमिला थापर सांगतात, हिंदू जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि अफगाण युद्धातील अपयश झाकण्यासाठी एलेनबरो याची ही राजकीय खेळी होती. लॉर्ड एलेनबरो याच्या या मोहिमेवर ब्रिटिश संसदेमध्ये त्यावेळेस चर्चा देखील झडली. त्यातूनच हे दरवाजे खरे नसून सोमनाथ मंदिराशी या दरवाज्यांचा काही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं. तेच दरवाजे आजही आग्रा किल्ल्यामध्ये एका विशिष्ट दालनामध्ये ठेवलेले आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि सिरीज बघण्यासाठी सकाळला फॉलो करा.